हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. खूप खूप स्वागत तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. चला, आता भरपूर भाज्या वगैरे आलेल्या आहेत. गाजर, मुळा आणि आणखीनही पालेभाज्या वगैरे भरपूर बाजारामध्ये ताज्या ताज्या आलेल्या आहेत. चला मग आज आपण नाश्त्यासाठी बनवूया काहीतरी वेगळा आणि चमचमीत छान पदार्थ. तर चला आज बनवू आपण मुळ्याचे आणि गाजराचे पराठे. तर इथे मी 2 मोठे मुळे घेतलेले आहेत आणि 2 गाजर आहेत मीडियम आकाराचे. तर काय करू, याला आता स्वच्छ धुवून घेतलं आहे आपण. मस्त याला थोडंसं वरचं साल काढून किसून घेऊया आणि नंतर पुढची प्रोसेस पाहूया. चला, आपला मुळा छान किसून झाला आहे बघा. याच्यात थोडंसं मीठ टाकलं आपण. मीठ टाकून थोडंसं याला बाजूला ठेवून देऊ आपण. चला, आता आपण पराठ्याची सुरुवात करू. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं जे भाजलेलं डाळ असतं ना त्याचं पीठ टाकायचं आहे, 1 वाटीभर. म्हणजे चव छान येते. आता मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आपण लसण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यात. याचं एक वाटण तयार करून घेऊ. चला, आता आपले वाटण बघा तयार झालेलं आहे मस्त. चला, आता हे याच्यात टाकून घेऊ आपण. हे हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीरीचं वाटण आहे छान. आता याच्यात टाकू आपलं गाजर. मुळ्याला आपण थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं ना, तर याचं पाणी आहे ना पिळून घ्यायचं आपल्याला. पाणी पिळून मग घालायचं गाजर, मुळा. चला, आता याच्यात टाकू चवीपुरतं मीठ. थोडंसं हातावर चोळून ओवा घालू. थोडेसे पांढरे तीळ घालायचे. तीळ थंडीच्या दिवसात खाल्लेले खूप चांगले असतात, त्याच्यामुळे असे तर काही खात नाही आपण, तर अशा पद्धतीनं खायचे. थोडी हळद, हिंग. आता आपलं सगळं साहित्य मिक्स करून घेऊ आणि याला छान घट्ट गोळा मळून घेऊ. याचा मळताना थोडंसं तेल टाकायचं, 1 ते 2 चमचा. आता याला ओलसरपणा असतो, त्याच्यामुळं पहिले असंच कोरड्या पिठात थोडंसं मळून घ्यायचं याला. चला, आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा. छान घट्ट गोळा तयार करून घेतला आपण. तर चला, एक 10 मिनटं याला आपण काय करू, झाकण ठेवू. चला, आता पीठ पाहून घेऊ आपलं. छान 10 ते 15 मिनटं मुरलंय बघा मस्त. चला, आता याचे पराठे लाटून घेऊ. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये, त्रिकोणी, चौकोनी, तुम्ही कसाही पराठा लाटून मस्त शेकून घेऊ आपण. आता चला, असं छान आता त्रिकोणी पराठा लाटू आपण मस्त. थोडंसं तेल लावून याला त्रिकोणी घडी करू. मस्त त्रिकोणी आकारात याला लाटून घेऊ हलक्या हाताने मस्त. चवीला खूप छान लागतो हा पराठा. हेल्दी आहे, त्याच्यासोबत चवदार पण आहे. चला, असा छान जाडसर पराठा आपला लाटून झालेला आहे मस्त. चला, आता गॅसवर तवा ठेवलेला आहे आपण, तर शेकून घेऊ याला छान. दोन्ही बाजूने तेल लावून छान याला शेकून घ्यायचं आपल्याला. चला, आता मस्त दोन्ही बाजूने तेल लावून याला आपण शेकून घेऊ. त्रिकोणी घडी करून लाटल्यामुळे बघा मस्त पराठा फुगला आहे आपला, छान फुलला आहे मस्तपैकी. त्याला असं छान भाजून घ्यायचं. चला, आता मस्त पराठा आपला शेकून तयार आहे बघा खाण्यासाठी. चला, आपले पराठे बघा तयार आहेत मस्त. गरमागरम गाजर आणि मुळ्याचे पराठे. त्याच्यासोबत माझ्याकडे होतं बघा घरचं लोणी, त्याच्यामुळे मी ते टाकलेलं आहे. तुम्ही बटरसोबत एन्जॉय करू शकता याला. चला, तर मग कशी वाटली आजची रेसिपी? आहे की नाही हेल्दी आणि छान? चला मग करून बघा.
आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आजचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि मस्त खा आणि स्वस्त राहा, थंडी एन्जॉय करा. आणि चला व्हिडिओला पण लाईक करा. भेटूया अशा छानशा इंटरेस्टिंग रेसिपीसोबत पुन्हा. तोपर्यंत बाय.